नमस्कार. इंदिराभाऊ नैसर्गिक शेतीमध्ये शेती या इंदिराभाऊ नैसर्गिक शेती यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आपले सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर पुन्हा एकदा विनंती की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. लिंबोळी अर्क खरीप हंगाम चालू आहे आणि लिंबोळी अर्क आपल्याला 5% कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. जर करून दाखवलं पहा, इथे 100 लिटरचं बॅरल आहे. याच्यात साधारणपणे 50 लिटर आपण पाणी घेतलेले. जर 50 लिटर पाणीमध्ये आता आपल्याला हा 5% लिंबोळी अर्क तयार करायचा आहे. याच्यासाठी काय, शेतकरी जे असतात आपले शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर लिंबोळ्या असतात पहा, लिंबोळ्या, त्या लिंबोळ्या गोळा करायच्या आणि अशा पद्धतीने त्याचं पावडर तयार करायचं. त्या लिंबोळ्या उन्हाळ्यात वाळवायच्या. साधारणपणे मार्च एप्रिलमध्ये हे लिंबोळ्या अशा पद्धतीने आपल्याला मिळतात. ते लिंबोळ्या आपण गोळा करून त्या वाळवायच्या. त्याला बुरशी लागू द्यायचं नाही, त्याला पाणी लागू द्यायचं नाही आणि त्याचं असं पावडर तयार करायचं. पावडर तयार केल्यानंतर अशा पद्धतीने 100 लिटरची टाकी घ्यायची. ही 100 लिटरची टाकी आहे. 100 लिटरच्या टाकीमध्ये आपल्याला जितका पाहिजे असेल अर्क तितकं आपण त्याच्यात पाणी घ्यायचं. आता आपण इथे प्रात्यक्षिक दाखवणार आहोत त्याच्यासाठी. आणि सध्या काही फवारणीची काही गरज नाही सध्या. त्याच्यासाठी 50 लिटर आपण याच्यात पाणी घेतलं आहे बरोबर मोजून. आणि आता आपल्याला याच्यात 5% द्रावणाचा अर्क तयार करण्यासाठी आता हे जे पीठ आहे, लिंबोळीचा भुगा आहे, तो याच्यात टाकायचा आहे. साधारणपणे 5% द्रावण होईल इतका. स्टिकर देखील टाकणार आहोत आपण. आणि आता काय करायचंय, असं अर्क टाकल्यावर एक काठी घ्यायची. 1 मिनिट थांबा, इथं थांब. अशा पद्धतीने एक काठी घ्यायची आणि काठी घेतल्यानंतर हे जे अर्क आहे, आता आपण हे टाकलेलं भुगा हे पाण्यात, हे आपल्याला आता हलवायचं आहे. अशा पद्धतीने हे हलवायचं आपल्याला. आणि आता बरोबर साधारणपणे 12 वाजता आहेत. उद्याच्या 12 नंतर आता साधारणपणे आता दुपारच्या 12 वाजता. आज 2 तारीख आहे. 2/7/2025, 3/7/2025 किंवा 4/7/2025. साधारणपणे 24 तासानंतर किंवा 48 तासानंतर हे ठेवायचं. याला सडवायची क्रिया करायची आपल्याला, म्हणजे याचं किण्वन प्रक्रिया होईल हा अर्क पूर्णपणे. आणि नंतर काय आहे की नंतर तुम्ही ही पेस्ट याच्यातून गाळून घेऊन स्टिकर टाकून 10% पाण्याचं स्टिकर टाकून याच्यात तुम्ही हे करू शकता, हलवू शकता. म्हणजे याच्यात स्टिकर टाकून, कारण की असा जरी अर्क तुम्ही पावरला पाण्यात टाकून तरी तुम्हाला याचा परिणाम लागू शकतो. पण स्टिकर हे पानांना त्याच्यामध्ये पिकांवर ते चिटकवण्यासाठी आपल्याला स्टिकरचा वापर आहे. स्टिकर टाकताना थोडी मर्यादा पाहा. ती मर्यादा अशी की आपण जे निरमा पेस्ट वापरणार होतो किंवा जो आपला धुण्याचा सोडा असतो कपडे धुण्याचा, तो थोडासा कमी प्रमाणात जरी वापरला, पण असे बुडबुडे तयार होतात पहा काही वेळा. कारण हा अर्क हा जे पेस्ट आहे, ही जी पेंड आहे, ही गेल्या वर्षीची याची आहे. याच्या आधीचे देखील मी व्हिडिओ तयार केलेले आपले पेजला टाकलेले, फेसबुक पेजला टाकले, यूट्यूबला देखील टाकले. त्याला व्ह्यू उत्तम प्रकारे आलेले आहेत. अशा पद्धतीने आता हा अर्क असा आपल्याला ढवळायचा आहे. दिवसातून एकदा सकाळी ढवळायचा, संध्याकाळी ढवळला नाही तरी काही नाही, पण तुम्ही उघडून पाहू शकता कसा तयार होतोय. पहा आपण जितकं हलवू त्याला तितका त्याचा घट्टपणा याच्यात तयार होईल. शेतकरी काय करतात एखाद्या वेळेला की अर्क म्हणजे भुगा असं टाकायचा आणि त्याला हलवायचं नाही, काही नाही, तसंच ठेवून द्यायचं. पण त्याची क्रिया जी असते त्याच्यात एखाद्या वेळेला पाणी हे ऑक्सिजनने तयार होतं आणि ऑक्सिजन होत असताना त्याच्यात आपल्या असे पेस्टिसाइड सेंद्रिय तयार करत असताना ऑक्सिजनच्या याच्यात निर्मिती व्हावं याच्यासाठी आधीच पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे. पण तरीही आपण की जसं जीवामृत असतं, जीवामृतामध्ये आपण कसं की तुम्ही जीवामृत जर हलवलं नाही तर त्याच्यात ते जे किण्वन प्रक्रिया असते, सडण्याची प्रक्रिया असते, शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसन, ती जसं होत नाही हलवल्यामुळे, तसं याच्यात देखील असतं. त्यामुळे तुम्ही किमान एकदा 24 तासातून तरी याला हलवा आणि हलवल्यानंतर याची किण्वन प्रक्रिया पूर्ण होईल. आणि 24 तासानंतर जरी पावरला तरी जमतं, किंवा जास्तीत जास्त जर
पॉवर जर पाहिजे असली, पॉवरफुल जर पाहिजे असलं तर 48 तास ठेवा. 48 तासानंतर याला तुम्ही 15 लिटरचा जर पंप असला तर किमान 15 मिली 20 मिली, साधारणपणे 20 मिली जर जास्तीत जास्त पॉवरफुल पाहिजे असलं तर, आणि 10% त्याच्यात स्टिकर टाकून फावरू शकता. पहा जसं जसं आपण त्याला हे करू पहा तसं तसं त्याचं जे हे भुगा आहे असं वर येते पहा, म्हणजे त्याला असं बुडबुडी आल्यासारखी येईन पहा. जसं जसं तुम्ही हलवू, आता आपण हलवलं नाही, सध्या हलवलेलं आहे पहा, असं कसे स्थिर होतं पहा ते. आणि असं स्थिर झालेलं द्रावण सगळ्यात चांगलं स्थिर होईल ते आता. आणि तुम्ही जर हलवलं तर ते अर्क त्याच्यात जास्त उतरेल. असं हलवलं तुम्ही दर 2 तासाला 3 तासाला नाही हलवायचं आहे, फक्त त्याला दिवसातून एकदा हलवायचं आहे. साधारणपणे 2दा हलवा तुम्ही, रात्री हलवा. आणि या अर्काचं वैशिष्ट्य तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की पौर्णिमेला तुम्ही काय अर्का हा फवारू नका. पौर्णिमेला जास्त काही किडी येत नाहीत पिकांवर. मला 2-3 वर्षापासून सांगायचं आहे, पौर्णिमा जेव्हा असते तेव्हा किडे आपल्या पिकांवर पडत नाहीत. अमावस्या जेव्हा असते त्याच्यामध्ये अमावस्यात देखील प्रकार आहेत, काही वाईट अमावस्या असतात आणि काही. आता बैलपोळ्याच्या अमावस्या अशा प्रकारे बैलपोळ्याच्या अमावस्या जरा धोकादायक आहे असं शास्त्र सांगतं. तर त्या अमावस्याला जास्त किडे पडतात. तर अमावस्याला शेतकऱ्यांनी हा अर्क जर फवारला, आपले कोणत्याही पिकावर, ऊस सोडून, ऊस हे 18 महिन्याचं पीक आहे, कोणत्याही पिकावर जर असा सेंद्रिय अर्क केला, तुम्ही पाण्यातला करा, देशी गाईच्या गोमूत्रातला करा, कोणताही उलटा देशी गाईच्या गोमूत्रातला अर्क सगळ्यात चांगला. पाण्यातला आहे पण त्याचा परिणाम तितकासा मिळत नाही. देशी गाईच्या गोमूत्रातला जर फवारला तर गोमूत्र म्हणून पिकाला खत म्हणून होतं आणि औषध म्हणून होतं. तुम्ही शक्यतो गोमूत्रातला अर्क फवारत जा. हा आपण पाण्यातला दाखवत आहे, पाण्यातला सुद्धा परिणाम होतो. चालू आहे आमचं संशोधन पाण्यातल्या याच्यावर. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. ज्यावेळेला आपल्याला फवारणी करायची त्यावेळेला स्पेशल एक व्हिडिओ घेऊ, फवारणीचं प्रमाण हे ते सांगू. धन्यवाद, नमस्कार. पुढच्या व्हिडिओची प्रतीक्षा करा.